हँडल विथ केअर असतात, जरा खूपच सांभाळावं लागतं. संपले ते ताटातले म्हणजे नक्की छान झालेत, कारण हे बघा असे हे करून इम्पॉर्टंट आहेत ना, तेवढे आपलं जे नाव दिलं ना हे जेवणानंतर वापरतो आपण ते. पण आता आपलं जे काय काय वस्तू लागणार आहे, साहित्य लागणार आहे, नंबर लागलाय तर आपलं ट्रे आहे. कसं बनणार आहे मला जरा सांगतो काय? हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आज आपला व्हिडिओ चालू झाला तर किचनमध्ये. तुम्ही बघताय मी किचनमध्ये आहे आणि मी किचनमध्ये आहे कारण आज अक्षता काहीतरी स्पेशल आपल्यासाठी बनवणार आहे. एवढा काय सस्पेन्स नाही आहे कारण थंबनेल आणि टायटल आपला तोच असणार आहे, त्यामुळे काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय बनवणार आहे ते. तर ती आता आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. बोंबीलचं काय ग बोंबीलचं? स्टफ बोंबील विथ प्रॉन्स एवढं मोठं नाव आहे ते ती बनवणार आहे. आणि मी तरी अजूनपर्यंत कधी खाल्लेलं नाही आहे ते, म्हणजे घरी तर कधी बनलेलं नाही आहे, पण इव्हन हॉटेलमध्ये पण कधी जाऊन खाल्लेलं नाही. कसं बनणार आहे मला जरा दाखवू काय, पण ठीक आहे. बाकी नॉनव्हेजमध्ये तिचा हात पण पकडू नाही शकत, चांगलंच बनवते ती नॉनव्हेज. तर आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते मेन बोंबील, कारण बोंबील स्टफ विथ काय प्रॉन्स ना. तर प्रॉन्स तर आपल्याकडे आहेत ऑलरेडी, आपण आणलेले, पण आता आपल्याकडे बोंबील नाही आहे. तर आता फ्रेश असे बोंबील आणायला आपण चाललो. तर सर्वप्रथम तुम्ही बघा की आम्ही कुठून बोंबील आणले ते आणि ते कसे कट करून वगैरे आणले ते, आणि मग आपण लगेच भेटू 0 मिनिटात नेहमीप्रमाणे इथेच परत आपल्या किचनमध्ये बोंबीलचं अक्षता काय करते ते बघायला. तर हे बघा आता मी आहे फिशटेल ह्या फिशच्या शॉपवरती, जे आपलं कोलाड आहे ना, कोलपाट तिथेच आहे ते. आणि ह्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे आणि आपल्या चॅनलला अपलोड पण केलेला आहे ऑलरेडी. आणि याला खूप चांगला प्रतिसाद होतो लोकांचा, म्हणजे मस्तपैकी 1 लाखाच्या वरती व्ह्यूज होते आपल्या या व्हिडिओला. आणि हेच ते फिशटेलचं शॉप जे आपल्या ठाण्यामध्ये आहे. आणि ते आम्ही जरा आता स्पेशली बोंबील घ्यायला आलो. हे बघा हे फिशटेलचं शॉप आहे, ज्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. मी त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईनच डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की बघा. ही सध्या सुरमई 750 रुपये किलो आम्ही विचारली. आमचं लक्ष त्याच्यावरती आहे, प्रॉन्सवरती नाही आहे, बोंबीलवरती. हे बोंबील घ्यायचे. ते बघा तिकडे कटिंग पण झालं आणि सगळी मच्छी आहे बघा, माकलं वगैरे आहेत, प्रॉन्स आहेत, बरंच काय काय. तारली मासे, तारला फिश पण आहे, सुरमई वगैरे सर्व प्रकारचे फिश मिळतील. व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा तिकडे. किती बघा ऑलमोस्ट 10 किलोची सुरमई आहे. चला आता आपले बोंबील घेऊया आणि बोंबीलचं काहीतरी आपल्याला बनवायचं स्पेशल, त्यासाठी आपला बोंबील घ्यायचं. आता आपले बोंबील कटिंगला दिले, लाईन लागली आहे बघा, काही भरले त्यांनी, गर्दी आहे कटिंगला, बरीच गर्दी आहे. पण आज आपण म्हणजे नेहमी आपण कटिंग करून नाही घेत, पण आज जरा स्पेशल आहे काहीतरी म्हणून कटिंग करून घेतो. आणि काटा काढून घ्यायचा आहे, हां काटा पण काढून घ्यायचा आहे. प्रत्येक मच्छीना व्यवस्थित कटिंग आणि साफ वगैरे करून द्यायचं. ते दोघंजण तिथे कटिंग करतात आणि हे दोघंजण कटिंग करतात. इव्हन प्रॉन्स पण तुम्हाला एकदम साफ वगैरे करून दिले जातील घेतल्यानंतर, त्याचे काही चार्जेस नाही आहे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला सर्व कटिंग परत ते प्रॉन्स साफ करून वगैरे सगळं मिळेल. आता आपल्याला नंबर लागला आहे तर आपलं ट्रे आहे. प्रॉन्स साफ होतं ते आपले बोंबील पण कटिंग होतं आपल्याला पाहिजे तशी. बघा छानपैकी आता बोंबील कट करते. अशा आपल्याला मोठे मोठे बोंबील पाहिजे, स्पेशल मोठे मोठे बोंबील का तुम्ही जे आपण बनणार आहे त्या रेसिपीसाठी असे मोठे मोठे बोंबील लागतात. हे बघा असं हे कटिंग आहे, तो काटा काढून घातलेला बघा. तुम्ही बघितलं आता बोंबील कशा कट करतात. तर बोंबील तुम्ही घरी पण कट करू शकता, असं नाही की नाही करू शकत, करू शकतो ना आपण घरी. पण असं तुम्ही त्यांच्याकडनं कट करून घेतलं तर चांगलं आहे, म्हणजे यांच्याकडनं तुम्ही मासे विकत घेताय
कारण तुमचा बराच वेळ जाईल त्याच्यामध्ये आणि वेस्टेज पण खूप जाईल काटा काढताना. हां, कारण आपण नॉर्मली मच्छी बाहेरनं कट करूनच आणतो, फक्त बोंबील तर नाही करणार कधी आणत. मी तरी करत नाही, म्हणजे पण ही मला काटा काढून आवडतं म्हणून हां मुद्दाम म्हणून आम्ही इथे आलो आणि इथे चांगली कट करून मिळते. तर हे बघा, हे आता आपण आणलेले बोंबील तुम्ही बघितलंच आपण कसे छानपैकी कट वगैरे करून आणले. ते कट केले, साफ नाही केले, ते धुवून सध्या ना आता मी मीठ लावून ठेवणार आहे. ते सगळ्याच बोंबीलचा काटा काढून आणलेला नाही आपण. या बोंबीलला जो मध्ये काटा असतो ना तो आपण काढून घेतलाय, आणि आता बोंबीलला काटा नाही मध्ये. आणि हेच बोंबील आता वापरायचं स्टफ बोंबील. हेच बोंबील वापरायचे, पण ह्याचे छोटे मोठे मिक्स आहेत ना, म्हणजे मोठे बोंबील असतील ना असे तेच फक्त घ्यायचे आपल्याला. ओके, बघा आता ही अक्षता हे सगळे बोंबील वेगळे करून घेईल है ना, म्हणजे छोटे मोठे आहेत ना ते मोठे बोंबील एकत्र काढून घेऊ. म्हणजे स्टफ साठी आपल्याला ह्या रेसिपीला मोठेच बोंबील वापरायचे, कारण आपण त्याचा रोल करणार ना. छोट्या बोंबीलच्या रोल मध्ये तेवढा मसाला आतमध्ये राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे आता ही आता मोठे बोंबील असे वेगळे करून घेते. मधला जो काटा असतो ना तो आपण काढलेला, काटा नाहीये मध्ये याला. मग ते मोठे मोठे बोंबीलच घ्यायचे, बाकी छोटे बोंबीलचे फ्राय करायचं आपण. छोटे बोंबील आपले जे नेहमी करतो ते रेग्युलर फ्राय. हा, म्हणजे आजच्या रेसिपीसाठी स्पेशल मोठे बोंबील. तर आपण मोठे बोंबील ऑलमोस्ट 1 किलो आहेत आपले सगळे मिळून. आणि आता काय, आता मी मोठे बोंबील वेगळे करून त्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवणार आहे. घरी आल्यावर मीठ लावून ठेवलं ना की मच्छी खायला पण चांगली लागते. चला तर हिला मीठ लावून ठेवू द्या. आपली रेसिपी स्टफ बोंबील विथ प्रॉन्स याची पूर्ण तयारी झाली आहे. अक्षताने सर्व सामग्री म्हणजे आपलं जे काय काय वस्तू लागणार आहे, साहित्य लागणार आहे ते सर्व घेतलंय. तर चला आता तिची रेसिपी बघूया. स्टफ बोंबील बनवायसाठी साहित्य बघा, आपण मिरची कोथिंबीर घेतली, अद्रक घेतलाय, लसूण घेतलंय, आपला आगरी कोळी मसाला, रवा, बारीक रवा, तांदळाचं पीठ, थोडासा मैदा बाइंडिंगसाठी, म्हणजे ते आपण रोल करणार तर सुटू नये म्हणून. आणि स्टफिंगसाठी कोळंबी घेतली आहे. गर्दी पण नाही म्हणता येणार आणि कोळंबी पण नाही, म्हणजे मीडियम बारीक कोळंबी आहे, बारीक कोळंबी. हां, आपले हे बोंबील आणि टूथपिक. हे काय टूथपिक हा, हे जेवणानंतर वापरतो आपण ते, पण आता आपल्याला हे रेसिपी मध्ये वापरायचे. तर चला, आता तुम्ही बघितलं की आपल्या रेसिपीला काय काय सामग्री लागणार आहे ती सर्व तुम्हाला आम्ही दाखवली. आता अक्षता सुरू करते आपली रेसिपी. आता पहिलं काय करणार आहे अक्षता? पहिलं बोंबील मॅरिनेट करून घेऊया. चला आता पहिले बोंबील मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी ना पहिलं आपण ही जे आलं मिरची लसूणची पेस्ट आहे ना ती करून घेऊया. जास्त पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला ते स्टफिंग ड्राय करायचं आहे ना, त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं. चला आता अक्षता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे याची एक प्रकारे चटणी बनवते का? पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करून घेते. ओके, चला त्याची पेस्ट करून घेते. आता आपण मगाशी जी आलं मिरची लसूण घेतलेली ना त्याची पेस्ट करून घेतली मी. आणि त्यात आता आपण ना लिंबू पिळूया. मी लिंबू आणि सांगितलं नव्हतं, लिंबू हळद सांगायला विसरलेली मी. लिंबू पिळले मी. आता हे मिक्स करते. त्यात आपला आगरी कोळी मसाला, हळद आणि मीठ हे ना आता चांगलं मिक्स करून घे. मीठ काय चवीप्रमाणे? मी सांगतो तसं चवीप्रमाणे मीठ. आणि लिंबू पण चवीप्रमाणे का? आपलं कसं म्हणजे मला तरी ना जेवढं आंबट असेल ना, म्हणजे मच्छीला कसं आंबटपणा असावा, मग हिवस ना मच्छी लागत नाही ती, आणि टेस्टला पण भारी लागतं. आता बघा हे आपलं मिक्स झालं व्यवस्थित. आता ना हे प्रत्येक बोंबीलला ना असं लावून घेऊया. सगळ्या बाजून लावायचं. हळद टाकली का? टाकली ना, मिक्स करून. ओके, आता सगळे तो हे करून घेतेस ना, पेस्ट लावून घेतेस ना? पेस्ट लावून. आता हे बघा आपण ना व्यवस्थित सगळ्यांना ना, सगळ्या बोंबीलला ना व्यवस्थित मसाला हा लावून घेतलाय. आता हे 15-20 मिनिटं आपण ठेवूया, म्हणजे चांगले मॅरिनेट होतील. मॅरिनेशनसाठी तर आपण ठेवले बोंबील, तोपर्यंत ना आपल्या त्याचं जे स्टफिंग लागणार आहे ना ते करून घेऊया. म्हणजे ह्या रेसिपीला ना जेवढे बोंबील इम्पॉर्टंट आहेत ना, तेवढे आपलं जे नाव दिलं ना प्रॉन्स, ते पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याचं काय बनणार आहे तो आता? आतमध्ये जे आपण सारण भरणार ना त्या बोंबीलच्या आतमध्ये स्टफिंग करणार ते करून घेऊया. ते करून घेऊया. 1-2 चमचे तेल टाकूया. तेल जास्त टाकायचं नाही, कारण ते आतमधलं सारण आहे ना ते ड्रायच आणि हाय फ्लेमवर, म्हणजे फास्ट गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे ते. असं हात लावून काय बघते? तेल तापलं का? तेल तापलं का? ओके. आता मगाशी जे आपण वाटण काढलेलं ना, आलं मिरची लसूणची पेस्ट होती ना, ती मी एकदम ड्राय, म्हणजे ठेचा कसा करतो त्या पद्धतीने करून घेतलंय. पाणी नाही टाकलंय, सुक्का एकदम आहे बघा. बोंबीला कसं स्वतःचं मॉइश्चर आहे,
त्यामुळे ना ते जास्त पाणी टाकायचं नाही, मग पाणी सुटेल. पाणी आपल्याला सुटू द्यायचं नाही, म्हणून फास्ट गॅसवरच ते फ्राय करत राहायचं आपल्याला. तेल टाकलंय आपलं. आपला हा ठेचा टाकून घेऊया. तर आता याला चांगलं फ्राय करूया व्यवस्थित. तिखट आहे वाटतं, जाम ठसका लागला मला इकडे. त्यातलं ओलावा पूर्ण ना ड्राय करायचं, म्हणजे सुकं करायचं आपल्याला हे. आता आपल्याला हा मसाला चांगला भाजला गेला आहे. आता त्यात आपण हळद टाकूया. तुम्हाला किती तिखट लागेल, कोण किती स्पायसी खाणार आहे, कमी तिखटवालं आहे, तसं मग तुम्ही त्याप्रमाणे मसाला टाका. कारण आपण ऑलरेडी ना बोंबीलला पण मसाला लावून घेतला आहे, त्यामुळे हा जरा व्यवस्थितच बेतानेच टाका. हा बघा, हा लागला आहे बोंबीलला मसाला चांगला, आणि तो चांगला होतोय मॅरिनेट. आता आपल्याला ना हे सगळी कोळंबी टाकून द्यायची. तरी अंदाजे किती असेल ही प्रॉन्स कोळंबी? किती 300 ग्राम कोळंबी असेल. म्हणजे 300 ग्राम कोळंबीमध्ये आपलं काम झालंय का? हो, आता बघू किती स्टफिंग कसं होत आहे ते. त्याला एक अंदाजे 300 ग्रॅम हे प्रॉन्स आहेत, सोडून 300 ग्रॅम ना. आणि बोंबील ऑलमोस्ट 1 किलो. हो, अरे थोडंसं मीठ टाकून देऊया आता आपण. गॅसला फास्ट ठेवायचं आहे. आणि त्यातून पण सपोज जर म्हणजे असं थोडीशी कच्ची राहिली ना कोळंबी, तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपण ते बोंबीलमध्ये परत फ्राय करणारच आहोत रोल करून. त्यात कोळंबीला काटे नसल्यामुळे कोळंबी लगेचच होते. कोळंबीला कसं स्वतःचं पाणी खूप असल्यामुळे ना, पाणी केवढं सुटलंय बघा. ते पूर्ण ड्राय करायचं आपल्याला, सुकी करायची एकदम. थोडं लिंबू पिळून देऊया आपण त्यात. लिंबूचं खूप महत्व आहे माशांमध्ये, माशाच्या प्रत्येक रेसिपीमध्ये. ते कसं काय जण कसे कोकम टाकतात, म्हणजे कोकम आगळ वगैरे. आपण पण आगळच टाकतो, पण मी आज लिंबू टाकले. त्याने बघा आपले ना ड्राय होत आले. नाही कोथिंबीर टाकली. आपल्याला स्टफिंग रेडी झालंय. म्हणजे आपल्या रेसिपीचा मेन गाभा रेडी झालाय. आपले बोंबील मॅरिनेट झालेत, आपलं स्टफिंग पण बनून झालंय. आता आपण त्याच्यावर जे कोटिंग बनवणार ना, म्हणजे आपण कसं रवा मैदा, ते रवा तांदळाचे पीठ वगैरे लावतो ना, ते आता सगळं मिक्स करून घेऊया आपण. 1 चमचा मी मैदा घेतलाय, बारीक रवा. तो किती आता अंदाजाने? हा, तुमचे जेवढं फ्राय करायचं असेल ना मच्छी त्याच्यावर आहे. ओके, म्हणजे जेवढे बोंबील असतील त्या हिशोबाने. आणि हे काय पीठ खराब होत नाही, ते परतच्या मच्छीला तुम्ही लावू शकता. आणि हे काय टाकलं आता? तांदळाचं पीठ टाकलं, थोडंसं मीठ चवीप्रमाणे. नेहमी चढायला सगळ्यांचं चवीप्रमाणे. आता ना हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. म्हणजे आपण नॉर्मल मच्छी फ्रायला करतो तेच. ओके. आता आपण ना स्टफ करून घेऊया. कोळंबी नाही, जरा थंड व्हायला द्यायची. बघा कोळंबी असाच मस्त वास येतोय. हे बघा, अशीच कोळंबी खाण्याची इच्छा होते. स्टफ केल्यावर तर अजूनच भारी लागेल बोंबील बरोबर. आता ना ह्याचा असं व्यवस्थित रोल करून घ्यायचा. बघा असा रोल करून घ्यायचा ना. बघा छानपैकी असा रोल झालाय. आणि याच्यावर हे टूथपिक लावूया. टूथपिक. अशा प्रकारे हा रोल रेडी झालाय. आणि बघा आता ही परत प्रॉन्स भरते. जेवढा रोल होईल तेवढाच भरायचा ना प्रॉन्स आपल्या अंदाजाने. कारण हे बोंबील ना तेवढे पण मोठे नाहीयेत. ह्याच्यापेक्षा अजून मोठे असतील तर अजून मोठे रोल बनतील चांगले, आणि त्यात अजून आपले स्टफिंग पण जास्त भरता येते.
ओके. याच्याने हे असं तोंडावर म्हणजे असं हे करायचं स्टार्टिंग ह्याला, म्हणजे जेणेकरून आतलं स्टफिंग बाहेर येणार नाही. ओके, त्यासाठी आपलं पीक लावायचे आहेत ना. आता हे आपले 2 रेडी झालेत, मी बाकीचे बनवून घेते. चला आता हिला आता बाकीचे बनवू द्या. बाकीचे बनवून रेडी झाले की मग आपण पुढच्या स्टेपकडे वळू. आपले सगळे स्टफ करून झालेत बोंबील. आता ह्या पिठातनं आपण त्यांना चांगलं व्यवस्थित घोळून घेऊया. तर आपण आता ना व्यवस्थित ते घोळवून घेऊया. आणि पीठ चांगलं लावायचं ना एकदम. व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि हे बघा असे व्यवस्थित ना पीठ लावून मिक्स, म्हणजे पीठ लावून घेतलं व्यवस्थित. मी पॅन मध्ये मी तेल घालून घेतलंय. आता हे फ्राय करणार आहेस का? हा, शॅलो फ्राय करूया. शॅलो फ्राय करतेस. हे बघा हे आपले पिठात गोळलेले सगळे हे बोंबील आणि प्रॉन्सने स्टफ केलेले. हे बघा आता हे बोंबील ठेवले शॅलो फ्राय करायला, म्हणजे तळायला. त्याला किती वेळ लागतो अंदाजे? 7-8 मिनिटं. 7-8 मिनिटात होईल. आता हे यांचा कलर बदलेल ना. तोपर्यंत असते तर हे दुसरे रेडी करून ठेवते. पलटी मारूया आपण. वास तर चांगला येतो मस्त. बघा एका साईडने बघा फ्राय झालाय ना. आता हे पलटी मारून घेते असं का दुसऱ्या साईडने फ्राय व्हायला. आणि कसं ना वेगळा कलर आला, ब्राऊन कलर आला ना पूर्ण. मग कसं फ्राय होत आहे तेवढं. म्हणजे आपण मच्छी जशी तळतो ना तसंच तळायचं आहे ना. हां, तसंच तळून घ्यायचं. जसं आपण रेग्युलर मच्छी तळतो ना, सुरमई फ्राय वगैरे करतो ना, तसंच हे फ्राय करायचं. शॅलो फ्राय झालेत आपले. आता आपण एक एक काढून घेऊया. मस्त शॅलो फ्राय झाले. शॅलो फ्राय म्हणजे मस्त फ्राय झाले छानपैकी. पण ते बोंबील कसे जरा हँडल विथ केअर असतात, जरा खूपच सांभाळावं लागतं. कारण असे पण बोंबील फ्राय करायला गेले ना की ते असं कुस्करतात. त्यामुळे जरा सांभाळून. त्यामुळे जरा काळजी घ्या फ्राय करताना, आहे ना. हो. तर चला आता अक्षता आपले हे सगळे स्टफ बोंबील फ्राय करते आहे. आणि आता ऑलमोस्ट रेडी झालेत ना का. म्हणजे रेडी झालेत. आता आपल्या ताटात येऊन आपल्याला त्याच्यावर तावत मारायचं आहे. तर चला आता ती बाकीचे थोडेफार उरले ते पण तळून घेते. आता हे सगळं तळून झाल्यावर छानपैकी आपण याचा आस्वाद पण घ्यावा. मग आम्ही त्याची टेस्ट करतो. आता आम्ही सर्वजण जेवायचे बाकीच. ऑलमोस्ट 3 वाजले. आपल्या ह्या रेसिपीचा ब्लॉग बनवतो आपण त्या दिवशी आपल्या जेवणाला बराच वेळ होतो. ठीक आहे, आता 3 वाजलेत. आता आम्ही जेवायला घेतो. आता हे रेडी व्हायला अजून किती मिनटं लागतील का? एक 5-7 मिनटं. त्याला 5-7 मिनटं लागतील. त्यानंतर आता आम्ही जेवायला बसतो आणि मग तुम्हाला सांगतो कसे झाले ते. तर अशा प्रकारे आता आपण जेवायला बसलो आहे. आणि आपला सर्व जो स्पेशल मेनू होता आज आपला तो पण रेडी झाला आहे. त्यासोबत अजून आहे आपल्याकडे मच्छी. आणि हे बघा आज आपल्या जेवणात हा मुचीचा रस्सा आहे, सोबत सौंदाळा आहे, खाली बांगडा पण आहे आणि सोबत आपला स्पेशल बोंबील स्टफ बोंबील बॉम्ब. ह्याला काही ठिकाणी बोंबील बॉम्ब पण म्हणतात. तर आपलं हे स्टफ बोंबील विथ प्रॉन्स आणि बाकी कांदा लिंबू आणि चपाती आहेच. तर चला आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालं आहे ते. आणि बघा इकडे आर्याच्या ताटात स्टफ बोंबील गेले पण आणि तिच्या लगेच पोटात पण गेले. एवढे पटकन खाल्ले. आणि आता स्पेशल काय टेस्टिंगला आली ती साची पण टेस्ट करणार आहे. तर कसं झालं अरे?
हा चला आर्यने ते रिव्ह्यू दिलाय की खूप छान झालेत हे बघा. आणि संपलेचे ताटातले म्हणजे नक्कीच छान झालेत, कारण नाही आवडले तर ती संपवत नाही पटापट. आता बघा हा स्टफ बोंबील, हे टूथपिक काढायची तसंच खाल्लं. खरंच छान झालं. तसं हे नॉनव्हेज चांगलंच बनवते. आणि आजचा स्टफ बोंबील पण एक नंबर झाला आहे, कारण त्यातला प्रॉन्स पण एकदम मस्त क्रिस्पी असा फ्राय झाला आहे, म्हणजे फ्राय झालाय तो आतमधून. आणि बघितलं मी घास घेतला आणि डायरेक्ट गायब, एवढं एकदम मस्त झालंय. आणि ती बघा ती खाण्यात एकदम बिझी झालेली आहे. मच्छी म्हटलं की ती थांबत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपल्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, कारण ही रेसिपी मी पण पहिल्यांदाच खातोय आणि मला तर जाम आवडली आहे, खूप मस्त झाली आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर ठीक आहे, तुम्हाला जर ही आवडली असेल तर नक्की कमेंट करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.